खूप चर्चा है आपके गाव में. तुला ना होल्डिंगची गरज आहे ना कॅम्पेनची गरज आहे. तुला माहिती आहे तू जर निवडणूक लढवली तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल. अरे इतका हा खतरनाक जनसंपर्क आहे तुझा. संजय दिलीस ना पत्रिका नीट? हा नीटच दिली. अगं संजय काय म्हणल्या ग त्या पत्रिका बघून? सांगू खरं सांगू? अगं डोक्यावर पडली ती ढाबरी, तोंडाला येईल ते बरळत राहती. हात बघते म्हणे हात बघते. तोंडगाळ कुठची एवढी म्हातारी झाली तरी अक्कल कशी आहे ना काय माहिती. संजय काय वाटतं ती कशा बोलतीस ग? कानच लाल करून ठेवीन बघ. अगं आपल्या रणजित रावणला आई सारख्या आहेत त्या. रणजित रावणला त्यांच्या भावांना लहानपणापासून त्यांनीच सांभाळलंय. माणूस बघायचं नाही, वय बघायचं नाही, काय नाही. उगा आपल्या उचललीची पण लावली टाळाला. काही कशी बोलतीस ग? हे बघ संजय लगीन होईपर्यंत त्या माणसांच्या समोर जर का असलं पुन्हा वाईट वांगा काय बोललीस तोंडाला चटक देईन बघ. आई ठक नगारा आणि फटका नगारा. अगं गबस आई आई म्हणत. काय काय हेंगाड तुझं काय इथं? ते मी लग्न घरात मदत करायला आली. ते असं म्हणतायत की लग्न घरात मदत केलं ना की आपलं बी लगीन लवकर जमतंय. बरं काय म्हणताय तुझं हे? हा म्हणजे आपली नवीन दाजी ग. मोने दोस्तिनीला दुखवून पानबुंद्यातल्या प्रत्येक लगीन घरात जरी पडीत राहिलीस ना तरी पण तुझं लग्न होणार नाही बघ. ए संजय तुझी सॉरी पाहिजे मला आत्ताच्या आत्ता. हिंगण मिट्टा नाही देत चल. तुझ्याकडे ना 10 सेकंद असतात फक्त. आणि बरा बोलानं सॉरी म्हणली नाहीस ना तर तर काय करशील ग? संजीने तुझ्या दाजींवर लाईन मारली की रिक्षा पानबुंद्यातनं फिरवली असं समजायचं. हा ए म्हणजे मोना डार्लिंग दोस्तिनीला असं करणार होय तू? 6 5 मोने 4 अगं ए 3 सॉरी कुणाला म्हणली ग सॉरी? मोनिका सुदामराव लठ्ठे सॉरी. इट्स ओके मेन्शन नॉट. संजय तो बघ आपला हिरो. मोने सॉरी म्हणजे आपली नवीन दाजी. त्यांच्या समोर आगाऊपणा करू नको, हळू बोल. कसली भारी आहेत ना. नमस्कार नमस्कार. मी मोनिका सुदामराव लठ्ठे. हो झाली आपली ओळख. तुम्ही आमच्या मेवणीबाईंच्या मैत्रीण ना? तसं कुठं? हा मी तुमच्या होणाऱ्या बायकोच्या बहिणीची बेस्ट फ्रेंड. आणि आपल्याला जे सगळे सिक्रेट्स माहिती असतात बर का. बर. काय मग ताजी तुम्ही स्वरा दीदीला भेटायला आलाय काय? हो ऍक्च्युली 2-3दा या गावात येऊन गेलो पण मनासारखं गाव बघणं झालंच नाही. सो म्हटलं चला पानबुंदा फिरून येऊया. होय काय? आमच्या पानबुंद्यात की नाही खोबरा गणपतीचं मंदिर लई फेमस आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी आणि संजय तुम्हाला दाखवू काय? मोने ते म्हणतायत की नाही ते स्वरा दीदीला भेटायला आलेत, मग ते आपल्याला दोघींना कशाला नेतील? ताजी स्वरा दीदी आते. मोने तू जर मला परत दाजींवरनं चिडवलंस ना तर 10 बुक्के आणीन आणि एकच मोजीन, कळलं? आणि ही तुझी फायनल वॉर्निंग आहे. येत आहे ना ध्यानात? तिकडं कुठं चालली? इकडं जायचं. राहण्याची व्यवस्था एकदम चोख ना? हो. सोरांगी तयार व्हायला लागली. हं? रणजितराव थोडं विचारायचं होतं. बोला की. पण जाऊ दे. हो दादा बोला की. काही नाही परवा पेपर मध्ये आलेली बातमी. अच्छा तुम्हाला वाटतं असं? नाही नाही मला काहीच त्यात तथ्य वाटत नाही. म्हणजे दमच नाही. झालं तर त्यात काहीच सत्य नाहीये.
ऍक्च्युली आमचं मुख्य काम काय आहे? सदरक्षण आहे, म्हणजे चांगल्या माणसांची रक्षा करायची. कायदा आणि सुव्यवस्था आली म्हणजे खलनीकरण हे आलंच. करेक्ट. खलनीकरण पाहिजेच. गुन्ह्याला माफी झालीच नाही पाहिजे. तर हा राया गोजम मुंडे गावगुंड आहे. ऐक, काय झालं? हे चटका किती गरम चहा. सावकाश. तुमचा सो त्या राया गोजम मुंडेच्या गुन्ह्यांवर आम्ही आळा घातला, तर त्याने बदला म्हणून आमचं जुनं प्रकरण उकरून काढलं. हो अच्छा. आणि त्यात काही तथ्य नाहीये. खरं तर सत्य आमच्याच बाजूचं आहे. बरोबर आहे. आणि होईल ते मॅनेज. सो डोंट वरी. सवय आम्हाला असल्या गोष्टींची. आणि शेवटी सत्याचाच विजय होतो. करेक्ट. करेक्ट आहे. हे काय स्वरांगी पण आली. बरं चला, मी येतो. बोलूयात नंतर निवांत. बरं चालते. येतो. रणजित, बाय द वे आपण कुठे चाललोय? अगं संजीवनी आणि तिची मैत्रीण, काय नाव तिचं? मोनिका. मोनिका. सो ती सांगत होती इथे खोबऱ्या गणपतीचं मंदिर फेमस आहे, तिथेच जाऊयात. मंदिर? पण आज मी मंदिरात नाही येऊ शकत. का? कारण माझे पिरियड्स चालू आहेत. हो, इट्स ओके. मग आपण दुसरीकडे कुठे जाऊयात? तू सांग कुठे जायचंय? नाही तसं नको. आता तुम्ही देवाचं नाव घेतलंय तर तुम्ही जाऊन या ना, दर्शन घेऊन या. मी आले असते तुमच्याबरोबर, पण माझा प्रॉब्लेम झालाय तर. ए संजू. हा सोरा दीदी. तुम्ही आमच्या संजूला घेऊन जा ना बरोबर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके, नो इश्यू. चला मेवणीबाई, आम्हाला त्या खोबऱ्या गणपतीच्या पायावर घालून आणा. चला. सोरा दीदी. हो, तुम्ही दोघं जा ना प्लीज, दर्शन घेऊन या. येतो. बाय. बाय. बरं आहे ना? अरे काकू, काय म्हणतीस ग? कशी आहेस? बरं आहे ना? हा. चला ना. हा. कसं आहे माहितीये का, ह्या गणपतीचं मंदिर लय फेमस आहे. आई असं म्हणते की इथलं नवसाला इथंच नवस केलं की सगळं पावतंय. संजू, अरे रंग काका, काय म्हणता? काय बरं आहे बघ. तू बाळा कशी आहेस? हा मी लय भारी आहे. मग तू काकी कशी आहे? तिला काय दाढ भरल्या? रोज डोकं खाते नियमानं. चांगले की. आणि बंड्या? तू डोस दिल्यापासून रोज शाळेला जातो नियमानं. बेस्टच. चला येते. हा. ये, ये, हा, ये. अगं ये नर्मदे काकी, बरी आहेस ना? चला की. अरे ईश्वास दादा, कसा आहेस? अगदी आनंदात आहे बघ. आणि तायडीचं सासरी सगळं ठीक ना? हो हो, गणपतीच्या कृपेनं सगळं व्यवस्थित आहे, काय बी काळजी नाही. बेस्टच झालंय बघा. हे साहेब कोण? हा सोरा दीदीचे मालक आहेत, ACP आहेत. एसीत आहेत. हा. नमस्कार. नमस्कार. गणपतीच्या दर्शनाला आलते. आलेच जरा पायावर घालून येते. काय? ये ये. राम राम काका.
वहाँ रे संजीवनी हॉस्पिटल, दाजी खूप चर्चा है आपके गाव में. तुला ना होर्डिंगची गरज आहे ना कॅम्पेनची गरज आहे. तुला माहिती आहे तू जर निवडणूक लढवली तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल. अरे, इतका हा खतरनाक जनसंपर्क आहे तुझा. खूप चर्चा है आपके गाव में. तुला ना होर्डिंगची गरज आहे ना कॅम्पेनची गरज आहे. तुला माहिती आहे तू जर निवडणूक लढवली तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल. अरे, इतका हा खतरनाक जनसंपर्क आहे तुझा. आणि किती लांब आलोय आपण तरी सगळे कसे ओळखतात तुला. अहो मग त्यात काय एवढं, मी आणि मोनी नेहमी येत असतो इकडं, मग झाले सगळे ओळखीचे. आणि ओळख काढायला काय लागतंय हो, फक्त एक मॅजिक क्वेश्चन. मॅजिक क्वेश्चन. कसं असतंय बघा, कोणी पण असू दे, दादा काका मामा मावशी, त्यांना जाऊन फक्त विचारायचं कसे आहात. हा प्रश्न विचारला की ओळख वाढते. ओळख वाढली की बोलण्याने बोलणं वाढतं आणि प्रेम बी. नाही, मला नाही पटत. आता डाऊट खाताय होय माझ्यावर. मी नेहमी माझ्या मैत्रिणींबरोबर पैज लावते आणि आतापर्यंत कधीच हारलेली नाही बरं. देन प्रूव्ह इट राईट नाव. नाही, मलाही बघू देत ना तुझ्या कसे आहातची जादू. असं म्हणताय, थांबा. आलेच आता इथं ताबडतोब दाखवणार तुम्हाला. काका कसे आहात तुम्ही. कोण काका? कुठले काका? कोणाचे काका? अहो तुम्ही काका. ए अगं तुला काय हवंय काय? हा कोण आहेस कोण तू? हे बघ, मला ना तुमच्याकडनं काही फुलं बिलं नकोय. अहो आणि ह्या ज्या चपला आहेत ना त्या मी स्वतः सांभाळ. मी स्वावलंबी आहे, मला काहीही गरज नाही कोणाची. तीच फुलं नारळ विकून देवाच्या नावावर धंदा करता लाज नाही वाटत? अहो काय बोलताय. हो बाजूला आता निघते का देऊ. चल आमच्या मेवणी बाईंची मॅजिक क्वेश्चनची जादू फेल गेली. बघा की दाजी, भंजाळा मामला. फर्स्ट टाइम हो, जिंदगी मी फर्स्ट टाइम असं झालंय. या आधी असं कधीच झालं नव्हतं. सकाळी सकाळी कुणाचं तोंड बघितलं होतं काय माहिती. चल हो चल. एक्सक्यूज मी. नमस्कार. संजू. ही संजीवनी. संजीवनी पंजाबराव बांदर. मग मग काय नाही, ही एका अत्यंत चांगल्या आणि प्रतिष्ठित घरातली आहे. गोड आहे, सभ्य आहे. ही तुम्हाला अजिबात काहीच विकायला आली नव्हती, नाही तुमच्याकडून पैसे उकळायला आली होती. बरं, तिने एक साधा सरळ सोपा प्रश्न विचारला. काय ग? कसे आहात. कसे आहात. मीही तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय. कसे आहात. बरं आहे, बरं आहे. एवढंच विचारायचं होतं आणि उत्तर दिल्याबद्दल थँक्यू. बर, धन्यवाद. येऊ. नीट राहा ग पोरी. बाय. दाजी अहो तुम्ही कसले सॉलिड आहात. नाही, तुला खरं सांगू, आजपर्यंत मी कुठल्याच अनोळखी व्यक्तीशी बोललो नव्हतो. बाबा खरंच. आज पहिल्यांदा बोललो तुझ्यामुळे. आणि आणखी एक महत्वाचं, हा आजचा अनुभव सोडला तर कसे आहात हाच मॅजिकल क्वेश्चन आहे. हे मीही लक्षात ठेवले. चलायचं. गणपती बाप्पा. हो र्या. चला जेवायला चला. अक्के जेवणाच्या आधी तोंड गोड करणार आहे बरं का मी तुझं. आधीच हा, चिरंजीव रणजित ढाले पाटील
आणि ची सौका स्वरांगी पंजाबराव बांदल या दोघांची पत्रिका मी नीट पाहिली बर का. अजिबात हलगर्जीपणा केला नाही, डोळ्यात तेल घालून बघितली. दोघांचे 34 गुण जुळत आहेत बरं. आता लग्न करायला काहीच अडचण नाही. चला, वाह, ज्योतिबाच्या नावाने सांग भलं. 34 गुण जुळले का? बेबी मावशी, आमचे पण 34च गुण जुळले होते हो ना? म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? हो, कुठं काय, म्हणजे 34 गुणांपेक्षा जास्त काही गुण जुळलेले नाहीत एवढंच. चला जेवायला चला. मी जरा बाहेर जाऊन येतो, मला फार भूक नाहीये. आलोच एक 10 मिनिट. अरे आता जेवणाच्या यायला कुठे चालला तू? येईल तो. चला चला आईसाहेब. भैयासाहेब, काय हो? नाही म्हणजे मगाशी त्या मुलीची पत्रिका जुळल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर जाणवला नाही आणि तुम्ही जेवायलाही गेला नाही. काय झालंय? हे बघा, तुमची काही हरकत नसेल ना तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. नाना, आनंद झाला नाही असं नाही, पण जरा आश्चर्य वाटतं. म्हणजे काय गंमत आहे पहा ना, पत्रिकेत आमचे 34 गुण जुळत आहेत, पण प्रत्यक्षात मात्र आमचं काही खास कनेक्शन जुळतंय असं दिसत नाहीये. आम्ही याआधी 3दा भेटलो नाना, 3ही वेळेस आमचं काही खास बोलणं झालं नाहीये. मला असं वाटतं तिची फारशी इच्छाच नाहीये. आत्ताही मागे आम्ही भेटलो, पण हवा तसा एकांत मिळालाच नाही. आजही काहीतरी कारण सांगून तिने माझ्यासोबत यायला नकार दिला. त्यामुळे जरा धाकधूक वाटते, बाकी काही नाही. भैयासाहेब, अहो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. काही माणसं मनमोकळी असतात, काही लगेच मिसळतात, पण काहींना मिसळायला वेळ लागतो. आता त्या मुलीला मनातून जिव्हाळा वाटत असेलही, पण तो व्यक्त कसा करायचा असा प्रश्न पडला असेल. आता तुम्ही आठवड्यापूर्वीच भेटला, हळूहळू होईल ती व्यक्त. फक्त तुम्ही वेळ द्यायला हवा. आमच्या वेळेला असं नव्हतं. नवरा मुलगा आणि नवरी मुलगी मांडवातच भेटायचे. त्यामुळं लग्नानंतर काय आणि कुठल्या विषयावर बोलायचं हा प्रश्नच असायचा. त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे सहवास. आणि सहवास जितका जास्त ना, तेवढी मन काढायला लागतात आणि मग हळूहळू प्रेम बहरत जातं. तुमच्या बाबतीतही होईल असंच. काय पटतंय ना भैयासाहेब? लेट्स होप सो. मी आलोच, जरा पाय मोकळे करून येतो. मोहित प्लीज समझो, अब हमारे पास और कोई ऑप्शन नहीं है. हमें यहाँ से भागना ही होगा. लेकिन अगर तुम तैयार नहीं हो तो फिर. स्वरा, अगर मैं तैयार नहीं होता तो यहाँ तक आता. अगर मैं तैयार नहीं होता तो इतना सब करता. मैं मानता हूं तैयार होने के लिए मैंने थोड़ा वक्त ले लिया, पर मैं क्या करता. ना मेरी फैमिली तुम्हारी फैमिली जैसे अमीर है, ना मेरे पास कोई जॉब थी जिसके बेसिस पे मैं तुम्हें उड़ा ले जा पाता. पर बस मैंने तुमसे प्यार किया है तो प्यार निभाने की ताकत भी है. मुझे अपॉइंटमेंट लेटर मिल गया.
बैंगलोर में जॉब है, अच्छी जॉब है, अच्छी सैलरी, अब बस एक अच्छी लाइफ पार्टनर चाहिए। तुम बोलो, कब तुम्हें उड़ा के लेके जाऊं? हाँ? ऐक ना संजय, काय ग नाही आवडलं ना ते? तू जरा बाहेर जाते का? मला थोडं काम आहे ग. सॉरी. संजय, हा, आम्ही दोघं बाहेर निघालोय. तू पण येतेस का? मी हो, म्हणजे तुझीही ओळख होईल ना. दिदे कोणाशी बोलत होतीस? दिसलं का? मैं बस वो ए गंजकेश, काय बघत होता रे वाकू वाकू? आ? ए संजू, हा सर दीदी. तुम्ही आमच्या संजूला घेऊन जा ना बरोबर. दिदे